आल्यानंतर इथे बोलली मी केंद्रामध्ये. आणि त्यानंतर जसं आता तुम्ही आज माझ्याकडे आले माझी हे घ्यायला, कारण तुम्ही लोकांनी माझं ऐकलं आहे मेहेर बाबावरचं, तेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपण यांच्याशी बोलावं म्हणून तुम्ही लोक इथे. मॅडम तुम्ही एक की मला डवरगावचा जो प्रसंग आहे, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मेहेराबादचे अवतार मेहेर बाबा यांचा जो भेटीचा प्रसंग तो सांगा. तर 1932 मध्ये हे बाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं कॉलेज आहे त्याच्या उद्घाटनासाठी आले होते. आणि तिथे आल्यानंतर सगळे मंडळीतले लोक पण होते त्यांच्यासोबत. डवरगावला ते एक संत राहत होते, त्यांचं नाव मला आठवून नाही राहिलं पण पुस्तकात आहे ते नाव. तर ते संत राहत होते. तर सकाळी 5 वाजता आपला एक बाबा, तिथून जवळच आहे डवरगाव बिलकुल अमरावतीवरून, तर तिथे ते गेले. तर ते संत जे आहे ते झोपले होते. तर बाबा गेले आणि त्यांच्या पायाजवळ बसले आणि त्यांनी त्यांचे पाय दाबायला सुरुवात केली. तर ते संत एकदम उठून बसले. संत हे कोणीतरी 7 ज्या हे असतात पायऱ्या ईश्वराच्या, तर कोणीतरी याच्यावरती पोहोचलेले असतात. तर 7व्या पायरीवर अवतारच जाऊन पोहोचू शकतो. हो, कारण त्याच्यासाठी अवताराला पुढे जाण्यासाठी सद्गुरूंचा धक्का पाहिजे. आध्यात्मिक त्याशिवाय 7वी पायरी पार होऊ शकत नाही. 6वी पर्यंत जातात संत लोक, सद्गुरू लोक, परंतु ते फक्त काय पाहतात आपल्या डोळे की ईश्वर त्यांना सगळीकडे दिसतो, पण मी ईश्वर आहे याची त्याला जाण होत नाही. जेव्हा तो 7व्या पायरीवर जातो तेव्हा त्याला ही जाण होती की मी ईश्वर आहे. आणि मग तो जसं तुम्हाला विचारलं का तुम्ही कोण आहे, तुम्ही तुमची ओळख सांगा की मी शिक्षक आहे, माझं नाव असं आहे, मी हे कार्य करतो. जेव्हा मेहेर बाबांना त्यांची ओळख विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी श्रेष्ठातील श्रेष्ठ आहे, मी ईश्वर आहे, मी अवतार आहे. मी जर खोटं सांगेन तर मग राहिलंच काय, जे आहे ते मी सांगून आलो. जसं तुम्ही जे आहे ते तुम्ही सांगता, तुम्ही असं दुसऱ्या तुम्ही आहे तुम्ही यांचं नाव नाही सांगणार, तुम्ही तुमचंच नाव सांगाल ना. तर अशा प्रकारे मेहेर बाबांनी आपली ओळख करून दिली होती तिथे दिली. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर त्या महाराजांनी सांगितलं की तुमचं काम इथे नाही आहे, तुम्हाला सर्व हे विश्व पाहायचं आहे, विश्वाचं तुम्हाला कार्यभार सांभाळायचा आहे. आणि मग तिथून निघाल्यानंतर ते 1900 याच्यामध्ये आपल्या गाडगे महाराजांची जेव्हा त्यांची भेट झाली, गाडगे महाराजांनी पंढरपूरला बोलवलं मेहेर बाबांना की तुम्ही एकदा पंढरपूरला या. तर मला ती तारीख विसरली, चालेल ना. तर पंढरपूरला बाबा गेले. तो आपला एकादशीचा दिवस होता. तिथे पंढरपूरला यात्रा भरते एकादशीच्या दिवशी. आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर त्या वाळवंटात बाबांनी, त्या गाडगे महाराजांनी बाबांची बसण्याची व्यवस्था केली. सगळे लोक जमलेले होते तिथे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं गाडगे महाराजांनी, हा पहा विठोबाच आहे, हा याला तुम्ही हे करा, म्हणजे यांच्या पायाशी तुम्ही म्हणजे नतमस्तक व्हा. तेव्हा त्यांनी बाबांची ओळख विठोबा म्हणून करून दिली, परमेश्वर म्हणून करून दिली, अवतार म्हणून करून दिली. आणि मग त्यानंतर मेहेर बाबा त्या तिथे अजून काही हे आहे तिथे थांबले थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर रात्री ते सकाळी उठून ते म्हणे की मला महारोग्यांची जी मला वाटते वेगळी तिथे व्यवस्था आहे वाटते, काही हे वगैरे आहे तिथे केंद्र काहीतरी आहे, तर मला तिथे घेऊन चला म्हणून. तर बाबा तिथे गेले. तर पहा ईश्वर हा ज्याच्या नशिबात असतो ना त्यालाच तो दर्शन देतो, अन्यथा तो दर्शन देत नाही. सकाळी उठून सगळे लोक काय झाले की भीक मागण्यासाठी आपापल्या कामी निघून गेले. पण एकच अशी व्यक्ती होती का त्याला पायाने चालता येत नव्हतं, तर ती व्यक्ती तिथे थांबली होती. आणि जेव्हा मेहेर बाबा तिथे पोहोचले तर त्याला मेहेर बाबांनी त्याचे पाय धुतले आणि त्याला जे काही हे द्यायचं आहे आपल्याकडून कपडे लत्ते ते दिले. सांगण्याचं तात्पर्य हे की सगळेजण निघून गेले परंतु हा एकटाच मनुष्य का राहिला तिथे, तर त्याच्या नशिबात होतं मेहेर बाबांचं प्रेम, मेहेर बाबांचं दर्शन. तर हा आपल्या भौतिक जीवनामधला खूप महत्वाचा हे आहे, पॉइंट आहे म्हटलं तरी चालेल की ईश्वर हा तुम्हाला तसा भेटू शकत नाही. जेव्हा त्याची कृपा तुमच्यावर होते तेव्हा तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकता. त्यानंतर ते 1944 मध्ये मग गाडगे महाराजांनी बाबांना म्हटलं की बाबा आता मी थकलेलो आहो, मला माझ्याकडनं काम होत नाही, आता मला मेहराबादला तुम्ही येऊ म्हणजे तिथं बोलवा, मी तुमचं ते अंगण झाडत जाईल, मला फक्त 2 भाकरी पाहिजे खायला. तर बाबांनी सांगितलं की ठीक आहे. बाबांना हे माहित होतं की आता यानंतर
यांचा मृत्यू होणार आहे, हो. तर ठीक आहे, मी बोलवतो तुला. हो. आणि ज्यावेळी मग ते वापस गेले मेहेर बाबा, हो. काही दिवसांनी त्यांनी सांगितलं आपल्या मंडळीच्या लोकांना की गाडगे बाबा आज येणार आहे, तर त्यांना सरळ येऊ दे माझ्या रूम मध्ये. कारण बाबांच्या परवानगीशिवाय कोणालाही आतमध्ये जाता येत नव्हतं, आधी परवानगी काढावी लागत होती. तर त्या दिवशी गाडगे महाराजांचा मृत्यू झाला होता. बाबांना माहित होते की आज माझ्याकडे ते येणार आहे, माझ्याकडे येणार आहे म्हणजे असे चालत येणार आहे, ते माझ्याकडे येणार आहे. तेव्हा त्यांनी बाबांना, तर हे गाडगे महाराजांचा बाबांची भेट होती. त्यानंतर 1944 मध्ये इथे नागपूरला एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर गाडगे आपले हे महाराज आपले तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबांचा कार्यक्रम आयोजित होता. ज्यावेळी तुकडोजी महाराज त्या याच्यावर आपले बाबा बसले होते तिथे खुर्चीवर, आणि तुकडोजी महाराज त्या स्टेजवर पायऱ्या चढत चढत आले, तर ते त्यांचं शरीर इतकं हे होतं म्हणजे खूप धष्टपुष्ट उंच पुरे. तर बाबांजवळ जे बसले होते एक मंडळीतले, ते म्हणते बाबा तो पहा ना, एक व्यक्ती दारू पिऊन आला आहे वाटते, तो ते चालत होते ना असे. तर बाबा असं म्हणतात, अरे तो कोणती दारू पिला तुला माहित आहे का? तो ईश्वरी दारू पिऊन आहे. म्हणजे बाबांनी तेव्हाच ओळखलं होतं, बाबांना त्यांनी पण ओळखलं होतं. आणि ते त्यांच्याजवळ गेले, गेल्यानंतर अलिंगन घेतलं, आणि अलिंगन घेतल्यानंतर इतके रडायला लागले तुकडोजी महाराज की त्यांना सांभाळणं कठीण झालं होतं. आणि याच्या मागचा उद्देश हा होता की दोघांनीही एकमेकाला ओळखलं होतं. आणि तो प्रसंग एक त्या 1944च्या याच्यामध्ये मेहेर बाबांच्या याच्यामध्ये झालेला आहे. आज मॅडम तुम्ही जे काही आध्यात्मिक चिंतन या विषयावरती हा जो तुम्ही कथन केलेला भाग आहे, श्री संत लहानोजी महाराजांचं तुमच्या जीवनामधील स्थान, म्हणजे तुमचा विवाह प्रसंग जो आहे, विवाह जो जुळला तुमचा चौधरी कुटुंबामध्ये, तो विवाह समर्थांच्या कृपेने जुळला. आणि अवतार मेहेर बाबांचं जे जीवन कार्य आहे त्यांच्या तुम्ही अभ्यासिकाच आहात. संपूर्ण उर्वरित जीवन कार्य तुमचं त्याच्यामध्ये, त्या सेवेमध्ये, अवतार मेहेर बाबांच्या सेवेमध्ये चाललेलं आहे. पुढील आयुष्याकरता, तुमच्या कार्याकरता भरभरून शुभेच्छा. आणि तुम्ही जे काही विचार इथे लहानोजी स्वानुभवला मांडले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी, समर्थ लहानोजी महाराज की जय, अवतार मेहेर बाबा की जय.